आज दिनांक 17 एप्रिल वार बुधवार आजच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये की राज्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या अनुदानाबद्दल राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काही निर्देश दिले आहेत आणि कृषी मंत्र्यांनी राज्यामधील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून त्या ठिकाणचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश देखील प्रशासनाला दिले आहेत। तर मग याबद्दलची राज्यामधील शेतकऱ्यांसाठी कोणती खुशखबर समोर आली आहे ती जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या प्रमुख अशा ठळक बातम्या। तर मग यामधील आजची पहिली ठळक बातमी अशी आहे की देशामध्ये यंदा पाऊस काळ उत्तम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामामध्ये यंदा चांगल्या पावसाचे संकेत या ठिकाणी देण्यात आले आहेत। जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशामध्ये सरासरीपेक्षा अधिक 106% पावसाचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने या ठिकाणी सोमवारी जाहीर केले आहेत। या अंदाजामध्ये 5% कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे। संभाव्य ला निनो स्थिती धन आयओडी आणि युरेशियामधील कमी हिमाच्छादन मान्सूनच्या चांगल्या पावसासाठी अनुकूल ठरणार असल्याचे देखील या अंतर्गत सांगण्यात येत आहे। रोजच्या मजुरीमध्ये 24 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे। केंद्र सरकारने 2024-25 वर्षासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यामध्ये दिवसाला 297 रुपये मजुरी देण्यामध्ये मान्यता दिली होती। त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये रोजवरील कामासाठी मजुरांना प्रतिदिन 24 रुपये अधिक आता देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोजो कक्षामधून सध्या देण्यात आली आहे। मान्सूनोत्तर पावसाच्या नुकसानीचे आतापर्यंत पंचनामे नाहीत। नुकत्याच झालेल्या मान्सूनोत्तर पावसाने कांदा, तूर, ज्वारी, कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या पावसामुळे शेतकऱ्याच्या तोंडाचा घास हिरावला गेला आहे। यावल, चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव व इतर तालुक्यांमध्ये मोठी हानी या अंतर्गत झाली आहे। भुसावळामध्ये सुमारे 200 ते 2.25 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे या अंतर्गत नुकसान झाल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आहे। पण शासन दरबारी 1000 हेक्टर देखील जिल्ह्यामध्ये नुकसान झाले नाही असा अहवाल आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध नाराजगी देखील व्यक्त करण्यात येत आहे। राज्यामधील शेतकऱ्यांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे। राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना आता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे। कृषीसह सर्वच घटकांच्या विजेसाठी 6 ते 8% दरवाढ लागू करण्यामध्ये या अंतर्गत आले आहे। यामुळे संकटामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने जोरदार शॉक दिला आहे। महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने द्विवर्षीय वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे। त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामधील वाढ नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे एप्रिल महिन्यापासून लागू होणार आहे। या वीज दरवाढीमुळे वीज दरामध्ये 6 ते 12% वाढ करण्यात येणार असून स्थिर आकाराचा अतिरिक्त बोजाही ग्राहकांच्यावर या अंतर्गत पडणार आहे। हा आकार सर्व प्रकारच्या दरवाढीवर कमाल 10% पर्यंत या अंतर्गत राहणार आहे। दुष्काळी उपाययोजनांची आतापर्यंत अंमलबजावणी नाही। जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये 75% कमी पर्जन्यमानाची नोंद झालेल्या नांदेडमधील 25 महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे। या 25 मंडळामध्ये शासनाने 8 प्रकारच्या सवलती लागू केल्या आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये एकाही सवलतीची अंमलबजावणी झाली नसल्याची गंभीर बाब या ठिकाणी समोर आली आहे। आनंदाच्या शिद्यासाठी जून अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। राज्य शासनाने राज्यामध्ये सर्व राशन दुकानावर 100 रुपयामध्ये आनंद शिधा वाटप दर महिन्याला सुरू केला आहे। 21 जानेवारीला रामललाची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वत्र महिन्याला आनंदाचा शिधा वाटपाचे धोरण राज्य सरकारने अवलंबिले होते। 100 रुपयामध्ये आनंदाचा शिधा मिळत असल्याने सर्वसामान्यांना या अंतर्गत मोठा दिलासा मिळाला होता। मात्र आचारसंहिता सुरू झाल्याने गेल्या महिन्यापासून आनंदाचा शिधा मिळणे आता बंद झाले आहे आणि आता राज्यामधील शेतकऱ्यांना थेट जून अखेरपर्यंत यासाठी प्रतीक्षा देखील करावी लागणार आहे। राज्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। देशामध्ये कापसाच्या भावामध्ये चढ उतार सुरू आहेत। सीसीआयने कापूस खंडीचे भाव कमी केले आहेत, त्यामुळे कापूस बाजारावर सध्या दबाव येत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस काहीसे स्थिरावले आहेत। आज दुपारपर्यंत कापूस
82.89 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान विक्री होत होते, तर देशामधील वायदे 61,000 रुपये प्रति खंडीवर पाहायला मिळाले. बाजार समित्यामधील कापसाची आवक ही आज घटली आहे, तर बाजारामधील कापूस भाव पातळी 7,300 रुपये ते 7,700 रुपयांच्या आसपास पाहायला मिळत आहे. कापूस बाजारामध्ये आणखीन काही दिवस ही परिस्थिती कायम राहू शकते असा अंदाज देखील कापूस बाजारामधील कापूस बाजारभाव अभ्यासकांनी या ठिकाणी आज व्यक्त केले आहे. तर मग अशा प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या, आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा. धन्यवाद.